नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, जीवाने जे आहे ते स्वतःला जाळून घेतलेलं असतं, त्याच्या छातीला लाकूड लावलेलं असतं आणि त्यामुळे तो अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. जीव अजून बेशुद्धच असतो आणि त्याचमुळे जे आहे ते जीवाची ही अवस्था पाहून काव्याला खूप त्रास होत असतो. काव्य जी आहे ती खूप रडत असते. काव्याला खूप वाईट वाटत असतं. कारण की तिला असं वाटत असतं, एकीकडे मालिनी जी आहे ती नंदिनीला त्रास देत असते, म्हणत असते की तू जीवाला भेटायचं नाही वगैरे वगैरे, जीवापासून लांब राहायचं. आणि त्याचमुळे जे आहे ते काव्य खूप रडत असते. तिला वाईट वाटत असतं बाबा की माझ्यामुळे हे सगळं होतंय. काव्य म्हणते, आज माझ्या जीवाचा वाढदिवस आहे आणि माझ्या ह्या चुकीमुळे जे आहे ते जीवाला जे आहे ते आता अशी अवस्था झाली आहे त्याची. त्यामुळे काव्य खूप सॅड असते, स्वतःला त्रास करून घेत असते काव्य. आणि काव्य एक छडी घेते. तिला पाहवतच नसते की जीवाला इतका त्रास होतो, जीवा झोपलेला आहे आणि नंदिनी ताईला देखील मालिनी आई ज्या आहेत त्या जीवाला भेटू देत नाहीये. त्यासाठीची नंदिनीची जी तळमळ चालली आहे, हे सगळं पाहून काव्याला त्रास होत असतो आणि काव्या तिचंच असलेली एक छडी घेते आणि छडी स्वतःच्या हातावर मारत असते. खूप जोराजोरात ती स्वतःला शिक्षा करून घेत असते. आणि नेमकं तिकडून पार्थ येतो आणि पार्थला कळतच नाही की काव्य स्वतःला इतकी मोठी शिक्षा का करून घेत आहे. पार्थ फक्त बघतच राहतो. तर आता पार्थला काहीच कळत नाही की नेमकं काय चाललंय. आता पार्थ लगेच मलम घेतो आणि काव्याला मलम लावतो. आता पार्थ जो आहे तो प्रेमाने तिच्या जखमेवर फुंकर घालत असतो. तर एकीकडे जीवा आपला बेशुद्धच आहे अजून. आता बघूया पुढे काय होतंय. पण तुम्हाला मालिका आवडते का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.